ओके, तर आपण बघणार आहे आज ॲटिट्यूड म्हणजे काय. सायकोलॉजी म्हणलं एक असा टॉपिक आहे की जो तुम्हाला खूप काही शिकवतो आणि पुढे तुम्हाला खूप युजफुल आहे. ओके, आपण बघू ॲटिट्यूड म्हणजे काय. स्क्रोल कर. ओके, कन्सेप्ट ऑफ ॲटिट्यूड. ओके, त्यानंतर हे बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे. ॲटिट्यूड इज अ hypothetically construct that represent an individual degree of like or dislike of an item. ओके, ॲटिट्यूड म्हणजे काय, तुम्हाला चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टीचं ह्या दोघी गोष्टी माहिती आहे का. जर का तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे ती तुम्हाला आवडती आणि तुम्ही ते करतात, ओके, किंवा तुम्हाला कोणतरी करायला इन्फ्लुएन्स वाटतं त्या गोष्टी, मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा त्यांना रिॲक्शन दाखवतात त्याला आपण ॲटिट्यूड बोलू शकतो. ओके, ॲटिट्यूड आर जनरली पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह यूज ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर इव्हेंट. दिस ऑफन रेफर टू ॲज अ ॲटिट्यूड ऑब्जेक्ट. ओके, मी तुम्हाला बोललो ॲटिट्यूड काय, हा गुड असू शकतो किंवा बॅड. गुड म्हणजे कसा, तुम्ही इम्प्रूव्ह करा स्वतःमध्ये तुमचा ॲटिट्यूड. तुम्ही कोणाला खुन्नस द्या, तुमचा बॅड ॲटिट्यूड. आपण बोलतो ना, तू असं रागानं का बघते माझ्याकडं. ओके, किंवा एखाद्या वेळेस तुमच्याकडे कोणी पर्सन आला, एक्सक्यूज मी मॅम, तुम्ही मला हा ॲड्रेस सांगू शकता. तुम्ही काय बोलणार, मी बोलत नाही बाकीचं. हा तुमचा काय झाला, ॲटिट्यूड झाला, कोणता, बॅडवाला. ओके, किंवा तुम्ही त्याला इग्नोर मारलं. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲटिट्यूड म्हणजे काय, पॉझिटिव्ह म्हणजे काय, तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये डेव्हलप करतात. निगेटिव्ह म्हणजे काय, जसं की जे आपण बघतो ना, कोणाकडे बघून तरी आपण अट्रॅक्ट होतो. सपोज आता एक सिंगर आहे किंवा एखादा ॲक्टर आहे, तो स्मोक करतोय एखाद्या टेलिव्हिजनमध्ये. ओके, मग त्यावेळेला त्याला बघून काय इम्पॅक्ट पडणार, बाकीचे त्याचे जे फॅन्स आहे ते काय करणार, ते पण स्टार्ट करणार. ते बोलणार की माझं जर का ज्याचा मी फॅन आहे तो करतो तर मी काय नाही करणार. ओके, हा का झाला, बॅड ॲटिट्यूड झाला टुवर्ड्स द त्याचे जे पण म्हणजे पर्सन आहे कॉन्टॅक्टवाले त्याच्यासाठी. ओके, समजलं ॲटिट्यूड म्हणजे काय, तुम्हाला समजलं. मी लास्टला विचारला तर मला रिस्पॉन्स करा फक्त. नेचर ऑफ ॲटिट्यूड. ओके, वाचा कोणतरी रीड करा. ओके, आपण बोलतो ग्रुपचा ॲटिट्यूड. एक ग्रुप आहे, डान्स ग्रुप आहे, त्या ग्रुपचा ॲटिट्यूडच वेगळा आहे का डान्स करतो तो ग्रुप. ओके, आपण बोलतो ना, आणि इंडिव्हिज्युअल बोललं, यार तो मुलगा ती मुलगी, त्या मुलीमध्ये एक वेगळाच टाईपचा ॲटिट्यूड आहे. बोलतो ना आपण, शायनिंग मारणं वेगळं आणि ॲटिट्यूड म्हणजे वेगळं. आता डिफरन्स सांगतो मी तुम्हाला. जर का कोणी गॉगल घालून आला इथं असा बसला तर तो शायनिंग झाली. ॲटिट्यूड म्हणजे काय, तो आला डायरेक्टली न विचारता एंटर झाला, येऊन बसला, तो झाला त्याचा बॅड ॲटिट्यूड. आणि गुड ॲटिट्यूड म्हणजे काय, ते तुम्ही करतात, मी आहे कमी येऊन सिटी करतात. ओके, तो झाला आपला गुड ॲटिट्यूड. ओके, ॲटिट्यूड काय करणार आहेत, जे पण आपलं बिहेवियर आहेत, जे पण आपल्या बिहेवियरचं जे ॲक्शन होणार आहे. आता तुम्हाला एखाद्यानं उद्या कोणतरी काहीतरी बोललं, तुम्ही काय करणार, माइंडमध्येच ठेवणार. ओके, आणि त्याची ॲक्शन काय घेणार, एक तुम्ही त्याला मारणार किंवा तुम्ही त्याला तुमच्या ह्याच्यामध्ये ॲन्सर देणार. ओके, ओके, ऑल पीपल आर इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर स्टेटस और इंटेलिजन्स होल्ड ॲटिट्यूड. ओके, आता यामध्ये सिम्पल लाईनमध्ये काय सांगितलं माहिती आहे का, जे लोक असतात, आता आपण बोलतो ना माझं स्टेटस आहे आणि माझ्या स्टेटसला खाली बसणं सूट होत नाही. बोलतो ना आपण, जे श्रीमंत लोक असतात ते डायनिंग टेबलवर जेवण करतात. ओके, ते बोलतात ना माझा स्टेटस हा नाही की मी खाली बसून जेवण करावं. ओके, आणि काही लोकांचं कसं स्टेटस असतं की मी इंटेलिजंट आहे. सपोज एक पर्सन आहे, तो इंटेलिजंट आहे. आता अब्दुल कलाम आहे, डॉक्टर अब्दुल कलाम आहे, ते काय बोलतात की माझी इंटेलिजन्सी माझ्या नेशनसाठी काम आलं पाहिजे. बोलले ना ते, मी जे बनणार ते माझ्या नेशनसाठी आणि जे पण येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी ते काम आलं पाहिजे. ओके, हा का झाला, इंटेलिजन्सी पण झाला आणि गुड ॲटिट्यूड टुवर्ड्स द पीपल्स. ओके, नेचर ऑफ ॲटिट्यूड. ॲटिट्यूड आर अ कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन ऑफ थिंग्स we tend to call personality, beliefs, values, behavior and motivation. ॲटिट्यूड काय करतो आपल्याला, सिम्पल आहे, एक पर्सनॅलिटी आहे. आता अब्दुल कलामचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, डॉक्टर अब्दुल कलाम. ओके, त्यांच्याकडे बघून लोकांना काय प्रेरणा भेटते की नाही हा मिसाईल मॅन होता, यानं खूप काही केलेलं आहे आपल्यासाठी. ओके, एक पर्सनॅलिटी तुमच्या माइंडमध्ये झाली,
जर का त्याच ठिकाणी तुम्ही जर का बघितलं रणवीर सिंग किंवा रणवीर कपूर, रणवीर सिंगला बघितलं तुम्ही कपडे, त्याचा पर्सनॅलिटी तुम्ही बघितली आहे, कुछ भी पहन के आता है, ओके, त्यासारखंच त्याचा ॲटिट्यूड वेगळाच, डिफरंट ॲटिट्यूड बोलतो ना आपण की यार तो माणूसच वेगळा आहे, ओके. आणि जर का अब्दुल कलाम बद्दल आपण विचार केला तर नाही, इंटेलिजन्सी पण आहे, गुड नेचर आहे, ओके. An attitude exists in every personal mind. It helps to define your identity, आयडेंटिटी guidance and action, and influence how we judge people. ॲटिट्यूड प्रत्येकामध्ये आहे, मी बोललो ना, एक गुड आहे एक बॅड आहे, एक जो आहे तो न्यूट्रल आपण त्याला बोलू शकतो, दोन्ही पण सोबतच आहे. किंवा कोणी कोणी असं आहे मला घेणं देणंच नाही कशी, विदाऊट ॲटिट्यूड तुम्ही काही करा, ओके. दोन लोक भांडणं करताय, काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचा बघत बसा, माझं मी बघतो, ओके. तर यामध्ये ते सांगितलं आहे की तुमचा ॲटिट्यूड डिपेंड करतो तुमच्या पर्सनॅलिटीवर, ओके. जर का एक पर्सन तो खूप हुशार आहे पण त्याच्यामध्ये मॅनर्सच नाही, कोणाशी टॉक कसं करायचं, कसं पण येऊन बसायचं, हा का झाला ॲटिट्यूड, त्याचा वेगळाच ॲटिट्यूड आहे. बोलतो ना आपण, आता एक हुशार म्हणजे एकदम स्कॉलर मुलगा आहे, टॉपर आहे क्लासचा, आणि त्याला माहीतच नाही टीचरसोबत कसं बोलायचं. टीचरने त्याला विचारलं व्हॉट इज ॲटिट्यूड, तो बोलतो जो मुझमे वो है ॲटिट्यूड, असं तो बोलला. वेळ झाला बोलण्याचा, जरी तो इंटेलिजंट आहे, ओके, त्यात खूप नॉलेज आहे, पण हा वेळ त्याला बोलायचा नाही. मग ह्या वेळेला काय होणार, ॲटिट्यूड तुमचा कसा आहे तुमच्या बॉडी लँग्वेजनुसार दिसणार, तुमचा बिहेवियर बघणार ते कसं आहे कसं नाही, तुमच्या पर्सनॅलिटीवर पण अफेक्ट करणार, ओके. Also, the feeling and the beliefs component of attitude are internal to a person. We can view a person's attitude from his or her resulting behavior. तेच जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं माझंच, ओके. आता त्यामध्ये काय झालं माहिती आहे का, प्रत्येकामध्ये हा एक ॲटिट्यूडपणा इंटरनली असतो. माझ्यामध्ये ॲटिट्यूड आहे पण इंटरनली आहे, ओके. आता उद्या मला येऊन कोणी जरा एक शब्द बोलून गेलं, चल ठीक आहे, ते मॅम मला बोलल्यात तुझी लायकी नाही क्लासमध्ये बसायची, ओके ठीक आहे. माझा मी रिझल्ट दाखवला, मग रिझल्ट दाखवला, आता माझा पण टाईम आला ना ॲटिट्यूड दाखवण्याचा, मग मी काय केलं, ग्रुप एक्झिट केला, हा का झाला माझा ॲटिट्यूड, ओके. प्रत्येकाला ॲटिट्यूड आहे पण शो करण्याचे वे कसे डिफरंट आहे. कंटिन्यू Attitude helps us define how we see situation as well as define how we behave toward the situation or objects. ओके, खालचं कोणाचा दोन्ही सांग. Attitude provides us with internal कॉग्निशन्स or beliefs and thoughts about people and objects. ओके. ॲटिट्यूड काय आहे म्हणजे माहिती का, सगळ्यात सिम्पल आहे, डिपेंड करतो तुमची सिच्युएशन. आता रात्री कोणी दारूची बाटली घेऊन बसणे आणि रात्री अभ्यास करणे, फरक आहे, खूप मोठा फरक आहे. आता त्याचा ॲटिट्यूड वेगळाच आहे, तो बोलतो की दुनिया ही हरामखोर आहे, आणि जो स्टुडंट आहे तो अभ्यास करतो तो बोलतो नाही मला दुनियात पुढे जायचं आहे, मला माझं करिअर इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, ओके. पण त्याच्यामध्ये तुमचे डिपेंड करतं तुम्ही कसा शो करता ॲटिट्यूड, तुमचा ॲटिट्यूड कसा दिसून येतो, ओके. की एखादा ऑब्जेक्ट थ्रू दिसून येतो किंवा एखाद्या सिच्युएशन थ्रू दिसून येतो. मी तुम्हाला बोललो ना आता एक मोबाईल आहे, मोबाईल आपण बोलतो ना प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, एक वेगळाच ॲटिट्यूड असतो, हा का झाला एक ऑब्जेक्ट. किंवा एका पर्सनकडे गाडी आहे, तो गाडी घेऊन शॉप करतो, वेगळाच धुंदीमध्ये राहतो, तो त्याच्याकडे झाला ॲटिट्यूड. पण त्याचा ॲटिट्यूड कशामुळे शो होतो, एक ऑब्जेक्टनुसार. आपण बोलतो ना एक तो पोरगा आहे त्याच्याकडे खूप मोठी गाडी आहे, त्याच्यात खूप ॲटिट्यूड आहे, बोलतो ना आपण असं. जसं तुम्ही एखाद्या ॲक्टर बघितला असेल, तो ॲक्टर त्याची एंट्री होती कारमध्ये भारीच्यामध्ये, ओके. तो कसा दाखवतो त्याचा ॲटिट्यूड की मी असा हा इंटेलिजंट आहे किंवा माझ्याकडे खूप पैसा आहे, ओके. आणि एक सिच्युएशन म्हणजे अशी की आता एक आपण बसलो, एक कोणीतरी पर्सनाला येऊन बसला आपल्या याच्यामध्ये गॉगल वगैरे लावून विदाऊट आस्किंग फॉर मी, ओके. त्यावेळेला काय होणार, आपण काय बोलणार, काय ॲटिट्यूड आहे. सिच्युएशन डिपेंड करते ना, प्रत्येकाच्या वेळ आहे. मग त्यानंतर ॲटिट्यूड काय करतो आपल्याला माहिती आहे का, आपली कॉग्निशन, थिंक कसं करतो, परसिव्ह कसं करतो, आणि मेमरी काय आपली, ओके. कॉग्निशन म्हणजे लर्निंग, थिंकिंग, मेमरी, ॲटिट्यूड, ओके. हे 4-5 गोष्टी त्यामध्ये येतात, त्यालाच आपण कॉग्निशन बोलतो, ओके. कॉग्निशन म्हणजे काय, तुम्ही काय थॉट करता तुमच्या माइंडमध्ये की आज मी इकडे जाणार किंवा तिकडे जाणार, ओके. आज मी हे ड्राईव्ह करणार किंवा ते करणार, आज मी हे करणार ते करणार, ओके. एखाद्याचं थिंकिंग काय असते, आज मी फक्त स्टडी करणार, डिस्ट्रॅक्शन नको,
किती पण मग इमर्जन्सी असो, डिस्ट्रॅक्शन नको, हा का झाला गुड ॲटिट्यूड. एखादा असतो, चाल भाई कुठे अभ्यास करतो, अभ्यास केला कोणाचा भलं झालं आतापर्यंत, त्याला तो बोलतो चल ठीक आहे आतापर्यंत लाईफमध्ये काहीच चांगलं झालं नाही, मी कशाला अभ्यास करू, सोड अभ्यास, जो फिरायला. हा का झाला बॅड ॲटिट्यूड. म्हणजे इन्फ्लुएन्स करणं दुसऱ्यांना, आपलं नाही होते माहिती आहे, पण दुसऱ्यांना पण इन्फ्लुएन्स करणं. ओके ठीक. हां, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. Positive attitude. The disposition that results in this डिझायरेबल desirable outcomes for individuals or a recognition. ऑर्गनायझेशन. Organization. Sorry. सिम्पल आहे. मी तुम्हाला आता तेच बोललो, एक ऑर्गनायझेशन, एक कॉलेज आहे. कॉलेजचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय, स्टुडंटबद्दल स्टुडंटने चांगला बिहेव केला पाहिजे. ओके. पण एक पर्सन आहे, तो पर्सनचा वेगळाच ॲटिट्यूड आहे रिगार्डिंग टू आवर इन्स्टिट्यूट किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनबद्दल. ओके. मग तो कसा शो करणार. आता दोन व्यक्ती आहे, एकामध्ये गुड आहे, एकामध्ये बॅड आहे. ओके. जो बॅडवाला आहे तो काम पण करणार, बाहेर जाऊन त्याची जी हॅबिट आहे जे की बॅड ॲटिट्यूड दाखवतात तो करणार. गुडवाला काय करणार, सेल्फ कंटेंट जो आहे त्याचा फाइंड आउट करणार. ओके. प्रॉपर त्याचं वर्क करणार आणि एक चांगली पीसफुल लाईफ जगणार. ओके. हा झाला गुड ॲटिट्यूड. तर यामध्ये तेच सांगितलं, प्रत्येकामध्ये वेगवेगळं आहे, पण दाखवण्याचे प्रकार कसे आहेत, वेगवेगळे. Negative attitude, the tendency of a person that result in an undesirable outcome for individual and organization. सेम त्यामध्ये पण तसंच गेलेली. अ पर्सन दॅट रिझल्ट इन अन अनडिझायरेबल आउटकम फॉर अ इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशन. आता एक पर्सन आहे, तो पर्सन फेल झाला आहे, काल एक्झाम्पल सांगा, तो पर्सन फेल झाला आहे, पण ब्लेम कोणाला करतो, कॉलेजला, टीचरला. ओके. हा ॲटिट्यूड झाला. जरी त्यानं अभ्यास नाही केला, त्यालासुद्धा माहिती मी अभ्यास नाही केला, पण मी काय करणार, यूज डिफेन्स मेकॅनिझम. ओके. मग मी कोणाला ब्लेम करणार, ज्यांच्यामुळे मी नाही झालो किंवा दुसऱ्यांमुळं किंवा माझ्या फॅमिली म्हणून. आता मी गव्हर्नमेंट जॉबला नाही लागलो सपोज एक्झाम्पल, तर मी ब्लेम कोणाला करणार की मी का टीचिंगला गेलो, टीचिंगला आल्यामुळे माझा अभ्यास झाला नाही. ओके. मी ब्लेम करणार ना दुसऱ्या कोणाला तरी, जरी मला माहिती आहे माझा स्टडी झाला नाही, तर मी ब्लेम कोणाला करणार, दुसऱ्यांना. त्यावेळेला काय होणार, त्या टाईम पिरियडमध्ये आपल्याला मनाला थोडं ठीक वाटणार, चल ठीक आहे दुसऱ्यामुळं झालं, आपल्यामुळं थोडून झालं. आपण बोलतो ना माझ्यामुळं चुकी झाली किंवा माझ्यामुळं कोणाची देड झाली, किती मोठं दुःख होतं का नाही. पण तेच जर का बोललं तुझ्यामुळं दुःख झालं, काय वाटतं मनाला आपल्या, वाटतं कोणाला, नाही काही नाही वाटत. आता तुमच्या दोघांचे भांडणं झाले, एक्झाम्पल सांगतो, तुमच्या दोघांचे भांडणं झाले. ओके. तू सोडवायला गेली, मग तू काय करणार, सोडवणार पण आणि मजा पण बघणार. ओके. मग तुझ्यामध्ये दोन ॲटिट्यूड झाली, एक गुड पण आणि एक बॅड. गुड म्हणजे काय, दोघांचे भांडणं सोडवणार. बॅड म्हणजे काय, तू मजा घेणार, चलो अच्छा आहे आपण को क्या जाता है. ओके. एक्झाम्पल सांगतोय, असं मनावर नका घेऊ. हां. ओके. Positive and negative. Positive. नका, जस्ट एक्झाम्पल देतोय का तुम्हाला जास्त समजायला पाहिजे म्हणून, बरं का. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. Smile easily, willingly, आणि easily बोली जाणार. इझिली. ओके. हां, पुढं. Willing to change ideas. एक काम करा, तुम्ही नका वाचू, तुम्ही वाचा. वाचा. Willing to change ideas and behavior. Okay. Can see another person. एक काम करू आपण, एक वाचा, मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो. स्माइल इझिली. आपण बोलतो ना पर्सन हॅविंग शो गुड ॲटिट्यूड टुवर्ड द अदर पीपल्स. ओके. आता एक पर्सन आहे, तो स्माइल करतो, ठीक आहे. एखादा गोष्ट सांगण्याचा स्माइल करणार म्हणजे काय, गुड ॲटिट्यूड त्याच्यामध्ये आहे. ओके. रेअरली स्माइल. निगेटिव्ह, आपण दोघांचा डिफरन्स बघणार आता, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. रेअरली स्माइल, कधीतरी स्माइल करणे, एखाद्या जोकवर हसायला नाही आलं तरी पण जबरदस्ती असते. ओके. विलिंग टू चेंज आयडिया अँड बिहेवियर. ओके. यामध्ये काय आहे की मी आता एक स्टुडंटला सांगितलं, तू जे करतोय ते रॉंग आहे, तू जे करतोय ते रॉंग आहे, तुझा असा स्टडी होणे इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजे किंवा तुझा हा जो स्टडी करतोय तुझी वे ऑफ मेथड डिफरंट आहे. तू एक काम कर, तू 3 तास सायकोलॉजी कर, 2 तास MSN कर किंवा 1 तास तू F1 कर. तर तो काय बोलणार, ठीक आहे मी सांगितलं ना, कारण की माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. ओके. एखादा पर्सन आपल्याला सांगतोय तर म्हणजे काही ना काही त्यामध्ये लॉजिक असणार आहे. ओके. मग हा काय करणार, चेंज करणार त्याचे आयडियाज, त्याचा बिहेवियर. ओके. तो करणार का, नाही, बोलणार तुम कोण होते मुझे सिखाने वाले, मैं तो बचपन से ही सीखते आया हूँ. ओके. त्या टाईपमध्ये समजलं ना. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हमध्ये काय डिफरन्स आहे. ओके.
त्यामध्ये पण काय अनविलिंगली टू चेंज, काही घेणं नाही. तुम्हाला जे आता मी आज तुम्हाला सांगितलं की तुम्ही असं स्टडी करा तसं स्टडी करा, तुम्ही घरी गेले बुक बघितला, सर का काम है कहते रहना, हमारा काम है मोबाईल देखते रहना, बोलसाल ना तुम्ही. सिंगल कॅन सी अनदर पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू. आता मी आहे, समजा मी मानतो डॉक्टर अब्दुल कलामना, ओके, तर मग मी काय करणार, त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू बघणार की त्यांचं पॉईंट ऑफ व्ह्यू का होता, नेशनचं भलं करायचं, म्हणजे पुअर पीपल आहे ज्यांना एज्युकेशन भेटत नाही त्यांना प्रॉपरली एज्युकेशन द्यायचं. ओके, कोणताच आपल्या याच्यामधला असं व्यक्ती नको की जो अनएज्युकेटेड आहे, त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा होता. आता मीच जर का असं असतो बदमाशखोर लहानपणापासून तसाच, आणि नंतर पण मी कोणाला फॉलो केलं नाही काही नाही, मी असंच असतो, मी बोला असतो ठीक आहे पास तो होते रहेंगे, आज नहीं तो कल होते रहेंगे, फेल तो हमारी ज़िंदगी में कब से होते रहेंगे. मतलब लहानपणापासून कधी पण फेल झालोय, मग आता काय 4 वर्ष झालं तर काय फरक पडणार आहे. ओके, हा झाला माझा निगेटिव्ह ॲटिट्यूड. मग निगेटिव्ह ॲटिट्यूड काय करणार, अफेक्ट करणार माझ्या जी पण लाईफ आहे माझी. ओके, जी माझं एज्युकेशन आहे, जी माझ्या सोबत चांगली गोष्ट होती तिच्यावर काय करणार, अफेक्ट करणार. रेअरली कंप्लेन्स. ओके, ब्लेम अदर फॉर ओन मिस्टेक. यामध्ये काय करणार तो, आता माझ्याकडं गुड ॲटिट्यूड आहे आणि एक पर्सन आहे या ठिकाणी थांबलेला, तिच्याकडे बॅड आहे. मी काय बोलणार, ठीक आहे झालं, चुकीनं झालं, जे पण रिमेनिंग वर्क आहे ते मी करतो. ओके, तू काय करणार, झालं बिलं मला माहिती नाही, जे काय केलं ते तूच केलं, तूच जॉब करायचा आणि तूच जे काय ते एक्स्ट्रा टाईम करून सण तू तुझं काम सॉल्व करायचं. ओके, मी काय बोलणार की चल ठीक आहे झाली चुकी तुझ्याकडून तर मी पण तुला हेल्प करतो, तुझ्याकडून चुकी झाली, तो काय बोलतो माझ्याकडून चुकी झालेलीच नाही, तुम्हाला हेल्प कसं काय करू शकते, म्हणजे तुझ्याकडून चुकी झालेली आहे, तूच करणार सर्व काम. म्हणजे काय, ब्लेम टू अदर्स. ओके, ॲक्सेप्ट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मिस्टेक्स. मी तुम्हाला सांगितलं ना, आता मी ॲक्सेप्ट करतो, चला ठीक आहे माझ्याकडून चुकी झाली किंवा माझ्याकडून आज तुमचं लेक्चर घेणं मीच झालं, मी मान्य करतो, चला ठीक आहे मी आज 10 ते 15 मिनिटं टाईमपास केला तुमच्यासोबत, मी मान्य करतो. पण जर का माझ्यासोबत दुसरा कोणता व्यक्ती असता किंवा एक दुसरे सर असते, तुम्हीच लंचला 15 मिनिटं एक्स्ट्रा घेतले, माझं काय, मी फक्त आलो आणि तुम्हाला बोललो बस, माझी चुकी नाही, तुमची चुकी. ओके, तसं. ओके, वरती का, व्हेरी क्रिटिकल ऑफ अदर्स. ओके, क्रिटिकल मीन्स लाईक दॅट एखादी सिच्युएशन आहे. ओके, एखादी एमर्जन्सी सिच्युएशन आहे. आता माझ्यासमोर एक स्टुडंट चक्कर येऊन पडले, मी असं बघणार तिच्याकडे, का पडली असणार आहे, शुगर कमी झाली, ते की उठेल तिच्या मनाने. आणि जर का माझ्याकडे गुड ॲटिट्यूड आहे, मी बोलेल का पडली, काही एमर्जन्सी कंडिशन असेल किंवा काहीतरी तिला प्रॉब्लेम असेल म्हणून पडली असेल. ओके, समजलं तुम्हाला. त्यानंतर ओके, सेल्डम क्रिटिसाइज टू अदर्स, म्हणजे हेल्प करणे लोकांना, जे पण ज्यांना गरज आहे त्यांना हेल्प करणे. ओके, ओके, काही घेणं देणंच नाही, चष्मा लावायचा, गाडीवर बसायची, गाडी काढायची, तोंडामध्ये विमल टाकायची, निघायची, संपली लाईफ. रियालिटी बोलतो बरं का मी. आजकाल खूप तुम्ही बघत असाल, काय घेणं देणं काही नाही, चष्मा लावायचा, गॉगल लावायचं, शर्ट टाईट एकदम इस्त्री करायचं, निघायचं, गाडी काढायची, संपलं सगळं. ओके, हा का झाला बॅड ॲटिट्यूड. पण जर का त्याच ठिकाणी एखादा चांगला पर्सन असेल, नाही माझ्याकडे काय नॉलेज आहे, मी ते बाकीच्यांना सांगणार, म्हणजे माझ्यामुळे काय होणार, बाकीच्यांचं चांगलं होणार. आपण बोलतो ना समाजसेवक पण कार्यकर्त्याच्या पाठीमागे पण खूप फरक असतो, बोलतो ना आपण तसं. ओके, आता समजा मला एखाद्या स्टुडंटसोबत बोलायचं आहे. ओके, मी डायरेक्टली बोलणार, तुम्ही चुकी केली, ते तुमच्याकडून चुकीनं झालं. त्यामुळे ते बोलणार का, ते बोलणार नाही, तुम्ही चुकी तर नाही केली, तुमच्यामुळेच झालं, असं करणार. आय कॉन्टॅक्ट करणार नाही, त्याला माहिती आहे तो स्वतः त्यानं चुकी केली पण दुसऱ्यांना ब्लेम करणार. अरे नाही, मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ॲक्शन करून दाखवतोय. आता या ठिकाणी पेशंट तर नाही कोणता, शेवटी मलाच पेशंट म्हणावं लागणार, असं सांगतो.
म्हणजे माझी वे ऑफ टीचिंग अशी आहे की तुम्हाला सर्व काही समजलं पाहिजे, प्रत्येक एक लाईन. ओके, मी टाइम बघत नव्हतो, मी असं बघतोय की तुमच्यासोबत मी बोलतोय पण मी आय कॉन्टॅक्ट करत नाही. Forces your opinions ओके or others. ओके, आता फोर्स करणार, आता माझं ओपिनियन आहे. ओके, फोर्स करणार मी बाकीच्यांना, माझं ओपिनियन आहे, मला मीच बोलणार, माझं ओपिनियन आहे, मीच बोलणार. आता एक डिस्कशन मीटिंग चालू आहे या ठिकाणी, आपण सर्व डिस्कशन मेंबर आहे. ओके, मी तुमचा हेड ऑफ मेंबर आहे, ह्या टीमचा हेड ऑफ मेंबर आहे. तुम्ही का बोलणार नाही, माझंच खरं, तिनं माझी बॉटल पाडली म्हणजे पाडली, जरी त्यामध्ये पाणी असो की नसो, तिनं माझी बॉटल पाडली तर का पाडली, तिनेच पाडली. ओके, संबंधच नाही काही, म्हणजे दुसऱ्या गोष्टी सांगायच्याच नाही. माझं जो आहे, जो माझं ओन ज्या ठिकाणी आहे ते मी सांगणार. ओके, जे माझं ओपिनियन आहे तोच सांगणार. तसं Respect of opinion of others. ओके, रिस्पेक्ट करणार. ओके ठीक आहे, तुम्ही बोलताय ते आपण मान्य करू. रिस्पेक्ट करणे, आता जर का आपण 2 लोक किंवा 3 लोक आपण बोलतोय, तुमचं ओपिनियन आहे की नाही सर, स्टुडंटला आपण ह्या वे ऑफ टीचिंगने शिकवू शकतो. ओके, मी का बोलणार, पॉसिबलच नाही, माझ्याकडून होणारच नाही. ओके, हा का झाला निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय, चला ठीक आहे सर, तुम्हाला जे वाटतं ना, तुम्हाला जी मेथड यूज करायची ती तुम्ही यूज करा. ओके, म्हणजे काय करणार, रिस्पेक्ट देणं, जे आपण माझं ओपिनियन सांगतो मी कोणाला तरी त्याची रिस्पेक्टफुल करतो. ओके Never make excuse. ओके, एक्सक्यूज म्हणजे काय, थांबवत नाही कोणालाच. आपण बोलतो ना एक्सक्यूज मी, थांबा थोडं, मला माझं काम करू द्या, त्यामध्ये सेम तसंच, नेवर कोणालाच बोलत नाही की तुम्ही थांबा, तुम्ही काय करा, तुमचं काम करा. Often makes excuses. ओके, त्यामध्ये इकडे बाजू ते अपोजिट करायचं. हां, आता प्रत्येक एवढी लाईनने सांगत मी, अपोजिट करा. राहिला नाही. Has a variety of interested. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवणे, नाही मला ही गोष्ट शिकायची आज, माझ्याकडून आज एवढं काम झालंच पाहिजे. कंपोनंट ऑफ ॲटिट्यूड. You. आता एक काम करा, दुसरं कोणतरी रीड करा, तुम्ही रीड करा. Nice. करा 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 ना, कोणी करणार तुमचे, इंटरेस्टेड कोणी आहे, पटकन करणार आहे का, रीड कोणी करणार आहे का विचारतोय मी. Components of attitudes. Cognitive. Opinion or beliefs about the attitude object. That is cause and net. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओपिनियन ऑर बिलीव्स अबाउट ॲटिट्यूड और ऑब्जेक्ट. ओके, आता एखादी कॉग्निशन आहे किंवा एखादी लर्निंग ॲक्टिव्हिटीज आज मी घेणार आहे तुमच्याकडून, तुम्हाला मी आज ब्लॅकबोर्डवर राईट करायला सांगणार आहे, तुम्हाला तुम्ही आतापर्यंत काय शिकले काय नाही. ओके, मग त्या ठिकाणी आता माझं ओपिनियन आहे. ओके, मग तो त्याचा ओपिनियनचा इम्पॅक्ट कोणत्या स्टुडंटवर चांगला पण पडणार आणि कोणत्या स्टुडंटवर निगेटिव्ह पण पडणार. म्हणजे बाकीच्यांना वाटणार चला ठीक आहे सर आपल्यासाठीच चांगलं करत आहे, बाकीचे जे आहे ज्यांना शिकायची इंटरेस्ट नाही ते काय बोलणार, सर सरांना येत नाही म्हणून सर आपल्याला सांगतात, वाटणारच ना. इम्पॅक्ट बघा, प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट वेगवेगळा असतो, एक तर गुड असतो किंवा बॅड असतो. Affective. Emotions and feelings. The object triggers. Positive and negative. ओके, इमोशन्स And feelings. द ऑब्जेक्ट ट्रिगर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ओके, आपले इमोशन्स आणि फिलिंग काय करणार, त्या ठिकाणी आपण जज करू शकतो ना. माझ्यासोबत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, आता एखादा स्टुडंट रडतो आहे म्हणजे काय, त्याचं काहीतरी झालं असणार त्याच्यासोबत, एक तर ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, मग त्याचा ॲटिट्यूड काय शो करणार तो. आता एक स्टुडंट रडते समजा, ओके, तिच्या फॅमिलीमध्ये कोणतरी आजारी आहे, मग तिचा ॲटिट्यूड काय आहे टुवर्ड्स द पर्सन, की रिस्पेक्टफुली ती सांगते की नाही माझ्यासोबत असं झालं आहे. ओके, हे काय झालं पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह म्हणजे काय, काही नसून पण डायरेक्ट क्लास म्हणून निघून जाणे विदाउट कोणाला इन्फॉर्म करता. ओके, आपलंच कॉलेज समजणं असं. Behavior. Reaction toward the object. Positive and negative actions. आता एखादा बिहेवियर आहे, तुमचा बिहेवियर सांगतो. आता एक स्टुडंट आहे, तो एक पर्सन आहे, तर आता मी आहे, माझा बिहेवियर कसा आहे, फ्रँकली मी कधी कोणासोबत फ्रँकली होत नाही, पण तुमच्यासोबत होतो का, कारण की मी तुम्हालाच ओरडलो, तुम्हीच उद्यापासून येणार नाही, मग मी शिकवू कोणाला, माझं नॉलेज शेअर करू कोणाला. ओके, हा का झाला माझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. निगेटिव्ह म्हणजे काय, एक तर मी ओरडणार किंवा बोलणार उद्यापासून माझ्या लेक्चरमध्ये बसायचं नाही, हा का झाला माझा निगेटिव्ह. हा माझा बिहेवियर शो करणार तुम्हाला. आता कसा शो करतोय, सिम्पल आहे ना, थोडे ना आतापर्यंत कोणाला ओरडलो का, नाही, सर ठीक आहे, नाही. ॲटिट्यूड ऑब्जेक्ट.
यावरती Employee cognition. My pay is low. My supervisor is unfair. ओके. Affects. I am angry over how little I am paid. I dislike my supervisor. आता हे एक मिनिट. आता हे काय माहिती आहे का, एक्झाम्पल आहेत. कॉग्निशन, अफेक्ट, बिहेवियर आणि इमोशन. तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलं ना तेच या ठिकाणी. आता आपण बघू, माय पे इज लो. माझी पगार कमी आहे, पण माझा सुपरवायझर पण काय अनफेअर आहे, तो माझ्यावर साईडला कधी बोलतच नाही, असं त्याचं म्हणणं आहे. ओके. आता तो काय सांगतो कॉलवरती, जो पण माझा बॉस आहे तो मला पगार पण कमी देतो, काम पण करून घेतो, सुट्टी पण देत नाही. ओके. अफेक्टचं मिनिंग काय होतं, आय एम अँग्री ओव्हर हाऊ लिटिल आय एम पेड. ओके. आय डिसलाईक माय सुपरवायझर. ओके. मी रागवलेलो आहे की मी काय आतापर्यंत काय केलं या स्टुडंटसाठी. किंवा एक आपण बोलतो ना की एक ग्रुपमध्ये आपण खूप अटेन्शन असतं आपलं, खूप आपण पार्टिसिपेट करतो, ॲक्टिव्ह पार्टिसिपेट. ओके. ज्या वेळेला ते ग्रुपच तुम्हाला कुठे घेऊन गेला नाही फिरायला बाहेर, तुम्ही त्यावेळेला काय विचार करणार की मी ह्या ग्रुपसाठी खूप काय केलं होतं, ह्या ग्रुपलाच माझी फॅमिली मानत होतो, मी त्या ग्रुपसाठी खूप काय केलं आहे, पण त्या लोकांना मी आवडत नसेल. ओके. म्हणून मला ते घेऊन गेले नाही. एक्झाम्पल सांगितलं. बिहेवियर. I am going to look for another job that pays better. ओके. I am looking for another job. आता त्याचा बिहेवियर काय, चाल ठीक आहे. स्टुडंटचं काय, स्टुडंट मला इकडे पण आहे तिकडे पण आहे, शिकवणार तर मी सगळ्यांनाच आहे. ओके. पण एक असतं ना आपलं बिहेवियर की नाही यार, ज्या स्टुडंटला गरज जास्त आहे त्या स्टुडंटला मी शिकवणार ना. आता मला समजा कोणी 40,000ची नोकरी दिली, त्या ठिकाणी स्टुडंट आहे पण त्यांचं वेगळंच ॲटिट्यूड आहे. पण मला 35,000ची नोकरी दिली, त्या ठिकाणी स्टुडंट असे आहेत की जे नाही, मी जे सांगतो ते करतात. मग मी काय करणार, माझा बिहेवियर शो करणार या ठिकाणी. नाही, मी बघणार, चला ठीक आहे, मी 40,000पर्यंत जातो, काय स्टुडंट काय इकडे पण आहे तिकडे पण आहे. ओके. आता त्याचा बिहेवियर झाला, म्हणजे की मी दुसरा जॉब शोधतो आहे, आम्हाला दुसऱ्या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, असं फंक्शन ऑफ ॲटिट्यूड. इन्स्ट्रुमेंटल. ओके. हां, वरती घ्या, सांगतो. इन्स्ट्रुमेंटल, नॉलेज, इगो डिफेन्स, व्हॅल्यू एक्सप्रेशन. ओके. आता ॲटिट्यूड काय करतो माहिती आहे का, इन्स्ट्रुमेंटेशन आजला तुमचं एखादा ऑब्जेक्ट, आता एखाद्याकडे बाईक आहे, तो बाईकला दाखवतो की माझ्याकडे खूप ॲटिट्यूड आहे, पण रिअलमध्ये असं आहे का, नाही. इगो डिफेन्स, नॉलेज, व्हॅल्यू एक्सप्रेशन. ओके. नॉलेज म्हणजे कसं माहिती आहे का, एखाद्याकडे खूप नॉलेज आहे. आता अब्दुल कलाम आहेत, त्यांनी काय केलं, त्यांचं नॉलेज शो केलं लोकांना, ही मिसाईल बनवली. ओके. ह्या मिसाईल बनवल्यामुळे काय झालं, लोकांचं भलं झालं, किंवा आपली आर्मी जे फोर्स आहे ते म्हणजे पुढे गेले खूप. ओके. इगो डिफेन्स, व्हॅल्यू एक्सप्रेशन. ओके. व्हॅल्यू एक्सप्रेशन म्हणजे काय, जसं की तुमचं जे शो करण्याचं व्हॅल्यू एक्सप्रेशन असतं ते तुम्ही शो करणार. म्हणजे एखादा असतो की पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. ओके. इगो डिफेन्स, ॲटिट्यूडमध्ये इगो असतो, ते आपण बोलतो ना माझा ॲटिट्यूड असा आहे कारण की माझा इगो असा आहे. ओके. कारण की तो काय करतो, मधामध्ये इगो आणतो. ठीक आहे. आता आपण बघू एक एक करू ना. व्हॅल्यू एक्सप्रेशन फंक्शन, अनेबल टू एक्सप्रेस हू वी आर अँड व्हॉट वी बिलीव्ह इन. माहीतच नाही, एक्सप्रेशन शो करू शकतच नाही, किंवा एखादा म्हणजे मी काय करतोय, मी कशामध्ये बिलीव्ह आहे हे सांगू शकत नाही. ओके. त्याला आपण बोलणार व्हॅल्यू एक्सप्रेशन फंक्शन. इगो डिफेन्सिव्ह फंक्शन मीन्स अनेबल्ड अस टू प्रोजेक्ट इंटरनली हेल्ड कॉन्फ्लिक्ट ऑन टू अदर, मीन्स प्रोजेक्टिंग सेल्फ इस्टीम. एक्झाम्पल होमोफोबिया. ओके. होमोफोबिया माहिती आहे तुम्हाला, होमोफोबिया माहिती आहे कोणाला, फोबिया माहिती आहे, फोबिया काय, भीतीचे किती प्रकार आहेत, खूप सारे प्रकार आहेत. तुम्ही ते डिसीज कंडिशन बोलतो आपण त्याला डायरेक्टली, फोबिया म्हणजे त्यामध्ये खूप सारे डिसीज कंडिशन तुम्हाला म्हणजे डिसऑर्डर तुम्हाला बघायला भेटेल. ओके. यामध्ये काय सांगितलं आहे माहिती आहे का, द्या खाली काय, एक प्रोजेक्ट आहे. ओके. त्या प्रोजेक्टमध्ये काही लोकांचे भांडणं झालेत. एक प्रोजेक्ट आहे तर 4 लोक आहे, 4 लोक मिळून करताय, त्यामध्ये दोघांचे भांडणं झाले. भांडणं झाल्यामुळं काय करणार, ते लोक सांगणार की नाही मला लोकांचा फोबिया आहे, मला लोकांपासून दूर जायचं आहे, म्हणून हा माझा ॲटिट्यूड आहे. ओके. इगो डिफेन्सिव्ह म्हणजे स्वतःला इगो डिफेन्सिव्ह फंक्शन त्यांचं दाखवतात.
नॉलेजेबल फंक्शन बघू आता आपण यावर. अनेबल टू अस नो द वर्ड. ओके, त्याला माहीतच नाही जीवनात काय चालू आहे, माझ्या वर्डमध्ये काय चालू आहे. आने का, खाने का, पिणे का और सो जाने का. ओके, युटिलायझेशन, इन्स्ट्रुमेंटेशन आणि फंक्शन्स. ओके, इन्स्ट्रुमेंटेशन फंक्शन म्हणजे काय? अनेबल अस टू गेन रिवॉर्ड्स अँड अवॉइड पनिशमेंट. म्हणजे की आपण बोलतो ना की मी एक चांगलं काम केलं तर मला रिवॉर्ड भेटला, ऑफिस म्हणून मला बोनस भेटलं, ऑफिस म्हणून मला हे गिफ्ट भेटलं. मग मी काय करणार? आता एक मुलगा आहे, तुम्हाला काल एक्झाम्पल सांगितलं. एक मुलगा आहे, तो शाळेमध्ये हुशार नाही आहे, पण तो स्पोर्ट्समध्ये काय करतो, खूप टॅलेंटेड आहे किंवा खूप ॲक्टिव्ह आहे स्पोर्ट्समध्ये. तो फर्स्ट विनर म्हणून घेतो. मग त्यावेळेला काय होणार? त्याची आई काय करणार? त्याला माराच्या जागी चांगलं बोलणार, कारण की तो एका गोष्टीमध्ये तर परफेक्ट आहे ना. असं नाही की ते कोणत्याच गोष्टीमध्ये परफेक्ट नाही. ओके, तो कुठेतरी चांगला आहे म्हणून त्याला काय होणार? कमी पनिशमेंट भेटणार पण कमी भेटणार. डिटर्मिनंट ऑफ वर्क ॲटिट्यूड. ओके, पर्सनॅलिटी, वर्क सिच्युएशन, व्हॅल्यूज, सोशल इन्फ्लुएन्स. आता हे वर्कवर कसा अफेक्ट होणार ॲटिट्यूडचा तेच सांगितलं आहे. एवढं काही इम्पॉर्टंट नाही तुम्हाला. तुम्ही फक्त लक्षात ठेवा टाईप्स ऑफ ॲटिट्यूड काय, फंक्शन्स काय आणि मेन आपलं कन्सेप्ट काय. ओके, यामध्ये सांगितलं एखादा पर्सनॅलिटी आहे, त्याचं थिंकिंग कसं आहे, बिहेवियर कसं आहे. ओके, ते आपल्याला शो करणार. त्यानंतर वर्क सिच्युएशन आहे, आता वर्क कशी आहे, तिचं फिजिकल सराउंडिंग कसं आहे, एन्व्हायरमेंट कसं आहे, तिथले लोक कसे आहे. ओके, त्यानुसार त्याचा ॲटिट्यूड शो होणार. ओके, सोशल इन्फ्लुएन्स म्हणजे कोवर्कर, ग्रुप कसा आहे. आता भांडणावाला ग्रुप आहे, तो पण भांडणंच करणार. ओके, एखादा हॅपी ग्रुप आहे, तो पण हॅपीच राहणार. व्हॅल्यूज म्हणजे एक्सट्रिन्सिक व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू. ओके, त्यानंतर आहे की एवढं आहे ना समजलं. आता कल्चर पण आपण बघितलं, ग्रुप कल्चर. आणि आता कल्चर आपण बोलतो ना की या ग्रुपचं कल्चरच आहे की गुड पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडतात लोकांवर. ओके, तसं व्हॅल्यू म्हणजे लाईक तुमची इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक कशा आहे, म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या व्हॅल्यू कशा आहेत आणि आतल्या व्हॅल्यू कशा आहे. ओके, म्हणजे लाईक दॅट तुमच्या आता सपोज एक एक्झाम्पल सांगतो. एक पर्सन आहे, तो पर्सन काय करतो, एक वर्क सिच्युएशनला जो गेला आहे. ओके, त्याला कोणी व्हॅल्यू देत नाही का? कारण की तो कामच करत नाही. एका झालं इंट्रेन्सिक, त्याला सुद्धा माहिती आहे. आणि एक्सट्रेन्सिक म्हणजे लाईक दॅट तू काम करतो चांगलं, पण सगळ्यांना दिसतं हा गुड वर्किंग पर्सन आहे. ओके, समजलं. फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ॲटिट्यूड, फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटिट्यूड. ओके, वरती घ्या. हे बघा, आता प्रत्येक गोष्टीचे फॅक्टर असतात. तुम्ही चांगलं काम करायला गेले, तुम्हाला वाईट लोक येणारच. आपण बोलतो ना, सेम तसंच आहे अभ्यासामध्ये पण सेम तसं आहे. सायकोलॉजिस्ट पण आहे, त्यांनी पण तो विचार केला आहे की मी जे चांगलं काम करणार, मला असे फॅक्टर्स आहे जे अफेक्ट करणार म्हणजे त्या सिच्युएशनला. आता तुम्ही रस्त्यानं चालताय, तुमची चप्पलच हरवली किंवा तुमचा मोबाईलच पडला, तुम्ही काय करणार? थांबणार ना, तिथंच रडणार. म्हणजे काय झाला? फॅक्टर तुमच्या बॉडीवर अफेक्ट झाला. ओके, सेम सायकोलॉजिस्टनं पण स्टडी केली, त्यावेळेला हेच त्यांनी फाइंड आउट केलं की फॅक्टर असे असतात जे अफेक्ट करतात प्रत्येक सिच्युएशनला. म्हणजे जीवनात विदाऊट फॅक्टर आपण नाही राहू शकत. ओके, तर फॅक्टर्स कोणते कोणते आहेत? हेरिडिटरी, लाईक जेनेटिक फॅक्टर. जर का जसा वडील तसा मुलगा, असं बोलतो ना आपण. मुलगा पूर्ण वडिलांवरच गेला आहे. आता तो 3 वर्षाचा आहे, त्याला काय माहिती आहे का माझे वडील काय करतात? त्याचे वडील समजा शेविंग करताय, मग तो काय करणार? तो पण शेविंग ब्लेड घेणार आणि करायला बघणार. मग त्यावेळेला काय होणार? त्याला इंजुरी होणार, लागणार नाही त्याला ब्लेड. ते ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे, ते सायकोलॉजिकल थेरी आहे. त्या थेरी मलाच एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगितलं. पियर्स वरती घ्या अजून. रिलेटरी, पियर्स, स्कूल, कल्चरल नॉर्म, मोटिव्स, इमोशनल कॉन्फ्लिक्ट आणि मास मीडिया. मास मीडिया आपण बघितलं. आता तुमचा ॲटिट्यूड आहे. आता समजा एक ॲक्टर आहे एक्झाम्पल, ते ॲक्टर आणि एक स्पोर्ट्स पर्सन आहे. आता त्या स्पोर्ट्स पर्सनला आता हार्दिक पांड्याला सगळे ट्रोल करत होते एका टाईम पिरियडपर्यंत. ओके, का? तू चांगलाच नाही बोलून. पण ज्यावेळेला त्यांना मॅच एखादी जिंकवली म्हणजे काय? तू चांगला आहे. मग तुमचा ॲटिट्यूड काय करणार? त्या ठिकाणी शो करणार की हा पर्सन चांगला आहे का नाही. आपण बोलतो ना सोशल मीडियावरून घेऊन आला काहीतरी 4 चांगल्या गोष्टी सांगतोय. आपण बोलतो ना, माझा एक मित्र होता, तो ऐकायचा. आता एक पॉलिटिशियनबद्दल नाही बोलणार, ते व्हिडिओ अपलोड होतो ना. आता तो बघणार की एक पर्सन आहे, तो पर्सन खूप चांगला आहे. ओके, तो त्याला ज्ञान देतो, म्हणजे असं ज्ञान सांगतो एखाद्या वेबसाईटवर वगैरे
किंवा एखाद्या चॅनलवर, तर ते ऐकणार आणि तो येऊन बोलणार की तुम्हाला एक माहिती आहे का, आणि बोलणार नाही माहिती, आम्हाला माहिती आहे की हा फिक्स कुठून तरी ऐकून आला आहे. किंवा तो काय करणार माहिती आहे का, सिम्पल सांगतो एक्झाम्पल. आता आम्ही 4 लोक स्टडी करायला बसलो, 6 लोक. त्यातलं एक असं होता आमचा स्टुडंट, म्हणजे फ्रेंड आमचा, तो एक टॉपिक वाचणार. आता त्यानं ॲटिट्यूड वाचला, तू येणार आणि बोलणार, विचारणार क्वेश्चन, तुम्हाला ॲटिट्यूड माहिती आहे का, आणि बोलणार नाही यार मला झालं नाही ते, तुला फंक्शन्स माहिती आहे का, तुला टाईप्स माहिती आहे का. म्हणजे काय करणार, तो दुसऱ्यांना घाबरवणार. म्हणजे एखादी गोष्ट करून आपण दुसऱ्यांना इन्फ्लुअन्स करतो. ओके, तोच झाला मास मीडिया. ओके, मग आपण त्यावेळेला आपण काय करणार, नाही यार झालं नाही. पण ज्यावेळेला मला माहिती आहे की माझा स्टडी झालेला आहे, मग त्यावेळेला मी त्याला सांगणार. ओके, मग ते काय झाला, बॅड ॲटिट्यूड टुवर्ड. म्हणजे त्याला काय वाटणार, नाही यार याला माहिती आहे, मला काही सांगायची गरज नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार तो एक पॉलिटिशियनबद्दल, पण ते अपलोड करतात ना. हार्दिक पांड्या माहिती तुम्हाला सगळ्यांना. एका टाईमपर्यंत त्याला सगळे बोलायचे की तो काहीच कामाचं नाही, पण ज्यावेळेला त्याने एक चांगलं काम केलं त्यापासून त्याला काय सगळे बोलतात तो एक पर्सन चांगला आहे. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी कुठं माहिती पडतात, मास मीडिया. मास मीडिया म्हणजे काय, तुमचे मोबाईल्स, तुमचं टी व्ही, तुमचं सोशल मीडिया. ओके, हे इमोशनल कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे की भांडं. आपण बोलतो ना इमोशनली खूप भांडण झाले आमचे दोघांचे. ओके, किंवा आईवडिलांचे भांडण झाले, मी खूप इमोशनल हर्ट झालो. मोटिव्स म्हणजे लाईक दॅट तुमचं मोटिवेशन्स, कल्चरल नॉर्म्स, तुमचं कल्चर कसं आहे ते, स्कूल्स, पियर्स. एवढं काही नाही, फक्त लक्षात ठेवा की कोणते पण फॅक्टर आपल्याला अफेक्ट होऊ शकतात. ओके, आता सायकोलॉजीमध्ये वेगळं आहे, आपलं मेडिसिनमध्ये वेगळं आहे, त्यानंतर आपल्या रिलेटेड टू बॉडीमध्ये वेगळं आहे. ओके, प्रत्येकामध्ये वेगवेगळे आहे. ठीक आहे. डेव्हलपिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स दॅट विल लीड्स यू टू हॅपीनेस अँड सक्सेस. चूज टू बी हॅपी. ओके, आता असं सांगितलं की चांगला ॲटिट्यूड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. चूज टू बी हॅपी. हॅपी प्लेस चूज करा. लुक ॲट द ब्राईट साईड ऑफ लाईट. ओके, एक चांगली आपली लाईफ चांगली चालू आहे त्या साईडनं तुम्ही बघा की आपली लाईफ चांगली चालू आहे. बोर होते कोणाला, बोर होत आहे का, झोप येते. एक काम करा, 5 मिनटं राहिले मग नंतर झोपा. चूज टू बी आणि स्टे ऑप्टिमिस्टिक. घ्या मग मी लवकर घेतो. क्या म्हणलं वरती हॅव फेथ युअर सेल्फ अँड इन द पॉवर ऑफ इन युअर सेल्फ. ओके, म्हणजे की एक तुम्ही चांगली संगत, आपण बोलतो ना, एक चांगला अशा व्यक्ती निवडा की ज्याने तुम्हाला चांगला ॲटिट्यूड तुमचा डेव्हलप होईल. ओके, फाइंड रिझन टू स्माइल मोर ऑफन. ओके, एक असं रिझन फाइंड आउट करायचं ज्यावर तुम्ही अजून असू शकता, किंवा एखादे चांगले मोटिव्ह व्हिडिओ बघा, किंवा एखादं तुम्हाला जे आवडतं ज्यानं तुम्हाला चांगला इम्पॅक्ट करू शकतो तुमच्या माइंडवर, तसं तुम्ही करू शकता. ओके, हे झालं कंटिन्युअलमेंट. ओके, असोशिएट युअर विथ हॅपी पीपल. ओके, हॅपी पीपल सोबत राहा. रीड इन्स्पायरिंग स्टोरी, चांगल्या गोष्टी वाचा, चांगल्या कविता वाचा, चांगले रिस्पेक्ट अफर्मेशन दॅट इन्स्पायर अँड मोटिव्स यू. ओके, अशा लोकांसोबत अटॅच राहा जे तुम्हाला इन्स्पायर करतील आणि मोटिव्ह करतील. ओके, व्हिज्युअलाइज ओनली व्हॉट यू वॉन्ट टू हॅपन. तुम्ही असं बघा की तुमच्यासोबत काय होतंय, चांगलं काय होणार. ओके, चांगल्या वेने जा. व्हिज्युअलाइज मीन लाईक विजन, बघणे. लर्न टू मास्टर युअर थॉट्स, तुमचे थॉट्स वाचा, काय नाही. कॉन्सन्ट्रेशन अँड मेडिटेशन, आपण बोलतो ना कॉन्सन्ट्रेशन, माझ्या अभ्यासात मनच लागत नाही, माझ्यासोबत नेहमी माझं डोकं दुखतं, मग मी काय केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. ओके, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ॲटिट्यूड. ओके, सोशल फॅक्टर, जसं की आपण बोलतो ना माझ्यासोबत 4 लोक चांगले आहेत, त्याच्यातला मीच एक चांगला आहे, पण 4 लोक काय करतात, ड्रिंक करतात, अल्कोहोल कन्झ्युम करतात आणि स्मोकिंग करतात. ओके, मग माझा ॲटिट्यूड काय असणार आहे. आता काय झालं, ओके सांगतोय मी, एक्झाम्पल सांगतोय. आता 4 लोक आहे माझ्यासोबत, एक्झाम्पल सांगतोय, 4 लोक आहे, त्यातला मी एक चांगला आहे. ओके, म्हणजे माझं सांगतो, किंवा बाकीचे 4 लोक चांगले आहे, मी एकटा वाईट आहे. ओके, किंवा 3 लोक माझ्यासोबत वाईट आहे. ओके, त्या ठिकाणी काय होणार, सोशल फॅक्टर कसे अफेक्ट होणार, ते पण कन्झ्युम करणार आणि मला पण काय इन्फ्लुएन्स करणार, तो पण कन्झ्युम करू. ओके, डायरेक्ट इन्स्ट्रक्शन, फॅमिली. आता फॅमिली म्हणजे कसं, तुमच्या ॲटिट्यूडवर
अफेक्ट पडणारच. तुम्ही ज्या शो करतात तुमच्या फॅमिलीला नाही आवडणार. पर्सनल एक्सपिरियन्स, मीडिया म्हणजे तेच जे पण तुम्ही टेलिव्हिजन वगैरे बघतात ते. एज्युकेशनल, रिलिजियस इन्स्टिट्यूशन, एक एज्युकेशन पण अफेक्ट करतो आपल्या ॲटिट्यूडवर. आता एखाद्या टीचरनं तुम्हाला उद्या किंवा आज असं काहीतरी बोलले की त्यांना तुमचा इगो हर्ट झाला. ओके. फिजिकल फॅक्टर, मारहाण वगैरे झाली कोणासोबत तर त्याचं पण ॲटिट्यूड वेगळा असणार. इकॉनॉमिक स्टेटस अँड ऑक्युपेशन्स. इकॉनॉमिक स्टेटस माहिती तुम्हाला? इकॉनॉमिक म्हणजे काय? हां काय काहीतरी बोला, बोला ना. काय? अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. ओके. इकॉनॉमिक स्टेटस मीन लाईक दॅट तुम्ही कुठे स्टे करताय, तुमच्याकडे काय पॉवर वगैरे काय आहे, किंवा तुमच्याकडे मनी, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कुठे इकॉनॉमिकली स्टेबल करत आहे, किंवा ऑक्युपेशन तुमचं काम वगैरे काय. ओके. आता हे फॅक्टर्स आहे, खूप लॉंग आहेत, तुम्ही खूप बोर असाल. मी तुम्हाला जे सांगितलं तुम्हाला कळालं? हां बंद करा.